हे हॅलो एव्हरीवन, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या गजब मराठी स्टडी यूट्यूब चॅनलमध्ये. तर भरपूर एक दोन दिवस झाले मी व्हिडिओ अपलोड केलेला नाही आणि डिप्लोमाच्या कमेंट येत आहेत. काय तर डिप्लोमाविषयी काहीतरी कमेंट करा सर, डिप्लोमा. तर याचाच डिप्लोमाचा आपण या ठिकाणं घेऊन आलेलो आहे डिप्लोमाविषयी. ठीक आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. डिप्लोमाला लागणारी जी डॉक्युमेंट्स आहेत, रिक्वायर्ड डिप्लोमा डॉक्युमेंट्स, ती या ठिकाणी मी लिस्ट आणलेली आहे. ठीक आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलवर नसाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आहे. आणि त्याआधी भरपूर जण काय करतात, सबस्क्राईब करत नाही, व्हिडिओ शेवटपर्यंतही पाहत नाहीत, मधून जातात आणि त्यांना काही समजत नाही. त्यामुळे आत्ता जा सबस्क्राईब करा आणि लाईक देखील करा व्हिडिओला. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. जर तुम्ही 10th नंतर डिप्लोमा जर करणार असाल तर ही डॉक्युमेंट, आणि 12th नंतर जरी करणार असाल तर ही डॉक्युमेंट या ठिकाणं आहेत. तर पाहूया आता या ठिकाणं डॉक्युमेंट रिक्वायर फॉर डिप्लोमा ॲडमिशन. पहा या ठिकाणी सगळ्यात पहिले काय लागतं आहे, तर सगळ्यात पहिले आहे SSC मार्कशीट. SSC मार्कशीट हे तुम्हाला स्कूलमध्ये मिळणार आहे. ठीक आहे, SSC मार्कशीट हे तुम्हाला स्कूलमध्ये मिळणार आहे. मग स्कूलमध्ये तुम्हाला ते घेऊन यावं लागेल, म्हणजे ऑफलाईन तुम्ही देता ते ऑनलाईनवाला या ठिकाणी चालणार नाही. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या ते लक्षात आलेलं असेल. त्यानंतर आहे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट. हे दिलं तर याच्यासोबतच शाळा सोडल्याचा दाखला देखील देते, त्यामुळे ते देखील तुमच्या या ठिकाणी होऊन जाणार आहे. ठीक आहे, कास्ट सर्टिफिकेट या ठिकाणी पाहू शकता, हे अतिशय महत्त्वाचं आहे. जर तुमची कास्ट अशी OBC SC NT जी पण असेल, तिचं सर्टिफिकेट तुम्ही आत्ताच काढून ठेवा. त्यानंतर आहे इन्कम सर्टिफिकेट म्हणजे उत्पन्नाचा दाखला. ठीक आहे, हा देखील खूप महत्त्वाचा आहे. तुमचं वार्षिक उत्पन्न म्हणजे इयरचं त्या ठिकाणी त्याच्यात लिहून असतं, तर ते देखील काढा. त्यानंतर आहे नॉन क्रिमिनल हे सर्टिफिकेट. ज्यावेळेस तुम्ही इन्कम सर्टिफिकेट काढताल त्याच्यानंतर निघेल तुमचं, त्यामुळे ते देखील काढून ठेवा. सेतूमध्ये तुमच्या जवळच्या आसपासच्या डोमेसाईल सर्टिफिकेट त्या ठिकाणी काढून ठेवायचं आहे. हे जे मी सांगतो हे लिहून घ्या डॉक्युमेंट्स, आणि त्याप्रमाणे तुम्हाला जमा करायचे. नॅशनॅलिटी देखील तुम्हाला काढावी लागेल. ठीक आहे, आधार कार्ड तर सगळ्यांकडेच असते कंपल्सरी, बँक पासबुक देखील असतं आणि पासपोर्ट फोटो, एवढे या ठिकाणी डॉक्युमेंट लागणार आहे. आता या ठिकाणी जर तुम्ही 12th नंतर करत असाल, ठीक आहे, 12th नंतर जर करत असाल तर तुम्हाला व्हॅलिडिटी लागणार आहे. या ठिकाणी व्हॅलिडिटी कॉलेजकडून पत्र घेऊन तुम्ही व्हॅलिडिटी काढू शकता. ठीक आहे, आणि जर तुम्ही 10th नंतर करत असाल तर तुम्हाला व्हॅलिडिटीची गरज नाही आहे. तुम्ही एवढ्या डॉक्युमेंटवरती तुमचं सगळं काम या ठिकाणी होऊन जाणार आहे. ठीक आहे, तर आता या ठिकाणी विषय करायचा की तुम्ही अजून डॉक्युमेंट कोणते काढलेले नसतील. आता ही शाळा सोडल्याचा हे कास्ट सर्टिफिकेट समजा काढलेलं असेल, आधार कार्ड असतं, बँक पासबुक असतं, पासपोर्ट साईज फोटो असतो, पण तुमच्याकडे डॉक्युमेंट कोणते नसते. तर पहा आता या ठिकाणी इन्कम सर्टिफिकेट नसतं, तर नॉन क्रिमिनल नसतं, डोमेसाईल नसतं, नॅशनॅलिटी नसतं. तर हे जे इथून इतके हे डॉक्युमेंट तुमच्याकडे नसतील. ठीक आहे, एवढे 4 डॉक्युमेंट्स तुम्हाला या ठिकाणं कंपल्सरी काढायचे आहेत. एवढे 4 जे डॉक्युमेंट आहेत ते तुम्ही काढून ठेवा. ठीक आहे, हे 4 डॉक्युमेंट जर तुम्ही आत्ता, बाकीचं तुमच्याकडे असणारच 100%, हे 4 डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी कॉलेजच्या ॲडमिशनसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. जर तुमचा गव्हर्नमेंट कॉलेजला नंबर लागला, ठीक आहे, या ठिकाणी समजा आता तुमचा गव्हर्नमेंट कॉलेजला या ठिकाणी नंबर लागलेला आहे, त्या ठिकाणी समजा फी आहे कॉलेजची 6,000 रुपये, आणि जर तुमचं OBC असेल तर 3,500 रुपये लागेल तुम्हाला सर्टिफिकेट दाखवून. हा फायदा होतो, तुमची निम्मी फी त्या ठिकाणी कमी होते. SC असेल तर 1,800 रुपये, अशा पद्धतीत तुमची फी कमी होते. ठीक आहे, तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करून कमेंटमध्ये सांगा पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर आणायचा. तोपर्यंत धन्यवाद.